दिवसभर कुटुंबासाठी राबणारी स्त्री, गृहिणी, तिला पण एखाद्या दिवशी मोटिवेशनची गरज असतेच की. ती पण डिमोटिवेट होते, ती पण कंटाळते, वैतागते, नाराज होते, पण तरीसुद्धा ती उभी असते. कारण तिच्यापुढे तिच्या कुटुंबाची जबाबदारी असते. मग ह्या सर्वामध्ये आपण आपल्या स्वतःला विसरून चालणार आहे का? नाही. तर कारण आपण स्वतःला विसरलो की आपण डिमोटिवेट होणार, नाराज होणार, हे तर फिक्स आहे. मग स्वतःला मोटिवेट कसं ठेवायचं? चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघूयात. पहिला पॉईंट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. नो मॅटर हाऊ मच बिझी यू आर, बट दिवसातले 15 ते 30 मिनिट स्वतःसाठी ठेवा. कारण कोणत्याही गोष्टीची प्रेरणा बाहेरून येण्यापेक्षा ती स्वतःमध्येच आणावी लागते. आपण खूप व्हिडिओ बघतो मोटिवेशनचे, पण जोपर्यंत आपण ते स्वतःमध्ये अंमलात आणत नाही ना, तोपर्यंत काहीच नाही फरक पडत. मग जो स्वतःसाठी वेळ काढतो ना, तो फक्त तुमचा आणि तुमच्या स्वतःचाच असला पाहिजे. मग त्यामध्ये तुम्ही पुस्तक वाचा, म्युझिक ऐका, योगा, मेडिटेशन करा किंवा तुम्हाला ज्या आवडत्या गोष्टी असतील ना त्या करा, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. दुसरं कोणी येऊन आपल्याला काही खूप हॅपी फील करणार नाही, जेवढं तुम्ही स्वतःला करणार आहात. कारण समोरचा येईल तर एखाद दिवस येईल, 2 दिवस येईल, पण नेहमी तर तुम्हीच तुमच्यासोबत आहात, बरोबर? दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे छोटे छोटे जे विन्स असतात, म्हणजे छोटे छोटे जे यश असतं ना, त्याचं कौतुक करत जा. आपण घर व्यवस्थित ठेवतो, मुलांची काळजी घेतो, स्वयंपाकात लक्ष ठेवून प्रत्येकाच्या आवडीनिवडी आपण जपत असतो. हे सगळं आपण ना एक विनच आहे म्हणून आपण आपण हे छोटंसं यश आहे आपलं. आपल्या स्वतःच्या कामाला नेहमी महत्त्व द्या. आपल्या स्वतःचं नेहमी कौतुक करायला शिका. आपल्या पाठीवर आपणच कौतुकाची थाप मारायला शिका. तिसरा पॉईंट म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करा. गृहिणी असणं ही तर एक ओळख आहे, फॉर शुअर महत्त्वाची ओळख आहे, पण याच्या व्यतिरिक्त पण आपण काहीतरी आहोत ना. आपल्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी दडलेलं आहे, जे आपल्याला करायचं होतं किंवा करायला आवडेल, करायचं राहून गेलेलं आहे. असा एखादी कला, एखादा छंद, एखादं कौशल्य तुम्ही जोपासा. त्यामुळे तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा येईल आणि आपण जर ते केलं ना, आपली त्यापासून एक नवीन ओळख तयार होईल. त्यामुळे येस, या पॉईंटवर पण आपण काम करायला पाहिजे. चौथा पॉईंट म्हणजे सकारात्मक लोकांसोबत राहा. जितकं आपण कंप्लेंट करणाऱ्या, नेहमीच घरातल्या तक्रारी करणाऱ्या, बाई माझ्या घरात असंच आहे, माझ्या घरात तसंच आहे, माझ्या घरातले माझा नवरा असाच आहे, माझी सासू अशीच आहे, माझी नणंद अशीच आहे, या सगळ्या कंप्लेंट करणाऱ्यांमध्येच जर आपण राहिलो तर आपला दृष्टिकोन पण तसाच होतो, समोरच्या व्यक्तीकडे बघायचा, आणि त्याचा प्रभाव आपल्यावर इतका पडतो की नकळत आपणसुद्धा नकारात्मक होतो. त्यामुळे मेक शुअर करायचं की आपण नेहमीच पॉझिटिव्ह राहून, त्यासाठी आपण उठणं बसणं आपण नेहमी पॉझिटिव्ह लोकांसोबतच करू. आणि ज्या निगेटिव्ह लोकांना आपल्याला अवॉइड करता येणं शक्य आहे त्यांना अवॉइड करायचं. आणि येस, आपल्यामध्ये विश्वास ठेवायचा आणि विश्वास नेहमी वाढूच द्यायचा असतो. नेक्स्ट पॉईंट म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळा. कुटुंबाची आपल्याला काळजी घ्यायची आहे ना, मग त्यासाठी आपला स्वतःचा पण नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप ह्या गोष्टी आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम करत असतात. कारण जी व्यक्ती शरीराने सशक्त आहे ती मानसिकदृष्ट्या प्रेरित राहू शकते. त्यामुळे शारीरिक म्हणजे फिजिकल आणि मेंटल या दोघी गोष्टी आपणच सांभाळायच्या असतात. महत्त्वाचा पुढचा 6वा पॉईंट म्हणजे स्वतःला दोष देणं थांबवा. आपण कधीतरी चुकू शकतो, ठीक आहे, कधीतरी गोष्टी वेळेवर नाही होत, प्रत्येक वेळेस आपण समोरच्यासाठी अवेलेबल असू असं नाही, कधीतरी राहून जातं. त्यामुळे ना स्वतःला ब्लेम देणं स्टॉप करायचं आहे. चुकी झाली, मान्य करा, पुढच्या वेळेस ती सुधारायची, एवढंच आपण करू शकतो. म्हणून स्वतःला जसं ताण देऊ नका, स्वतःला दोष देणं थांबवा. आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि खूपच म्हणजे खूप म्हणतो ना आपण क्षणिक आहे, ते खूप चांगल्या पद्धतीने जगा. लास्ट पॉईंट 7वा म्हणजे उद्दिष्ट ठरवा. जे काही तुमचं महिन्याचं, आठवड्याचं छोटंसं एक म्हणतो ना आपण एम, गोल ठरवा आणि ते पूर्ण करा. आणि ते पूर्ण झालं की वा, स्वतःला कौतुकाची थाप स्वतःच द्या आणि तुम्हाला आतून ना त्याचा कॉन्फिडन्स मिळेल, आतून एक प्रेरणा मिळेल की हां, अजून काहीतरी आपण करू, अजून स्वतःसाठी काहीतरी छान करू. तर येस, आणि एवढंच सांगेल की मी तुमची स्वतःची किंमत तुम्हीच ओळखा. तुमच्या योगदानाची जाणीव स्वतःला करून द्या. तुम्ही एक गृहिणी आहात, पण त्याचबरोबर तुम्ही एक शक्ती आहात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला शाबासकी द्या.
व्हिडिओ मी इथेच संपवते. आवडला तर सबस्क्राईब